राहुरी शहरात गेल्या 20 दिवसांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। ही घटना घडून 3 आठवडे उलटले तरीही अद्याप आरोपी सापडत नसल्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह 50 राहुरीकरांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत आरोपीला शोधून अटक केली जात नाही तोपर्यंत उठणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस असून राहुरीतून व्यापारी आणि शिवप्रेमींनी पाठिंबा दर्शवत कडकडीत बंद पाळलेला आहे। प्राजक्त तनपुरे यांच्याकडून भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। जातीय सलोखा असलेल्या राहुरीमध्ये गेल्या 20 दिवसापूर्वी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। 20 दिवस उलटूनही आरोपींना अटक होत नाहीये। त्यामुळे आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीमध्ये जे आहे बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी संघटना असतील, शिवप्रेमी असतील, त्यांनी देखील शहर बंदची हाक दिली होती आणि त्यानंतर आता कडकडीत बंद जो आहे तो राहुरीमध्ये पाळण्यात येतोय। आपल्यासोबत प्राजक्त तनपुरे आहेत। दादा, नेमकं काय मागणी आहे 20 दिवस उलटून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची विटंबना होते। एका दृष्टीने मी असा विचार करतो की महाराजांच्या विचाराची अवहेलना आहे आणि 20 दिवस झाले, आज 21वा दिवस आहे, म्हणजे 3 आठवडे होतील। सरकार मात्र महापुरुषांच्या विचारांना जो काळीमा फासला जातो त्याच्यावरती कुठंच गंभीर भूमिका सरकारची दिसत नाही आहे। म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस झालं त्यावेळी 1-2 दिवस तणावपूर्ण परिस्थिती होती, दंगल सदृश परिस्थिती आमच्या गावामध्ये होती। कधीच असं वातावरण नव्हतं। त्या दिवशी दंगल सदृश परिस्थिती झाली। 1-2 दिवस गावही बंद होतं। त्यानंतर मात्र तपासामध्ये कुठलीच गती पोलिसांकडे येत नाही। आम्हाला रोज तीच उत्तर आहेत की तपास चालू आहे, पुरावे नाहीत आणि शासन देखील या बाबतीत अत्यंत उदासीन आहे। इथल्या कुठल्याच सत्ताधारी जे शासनकर्ते आहेत त्यांच्याकडनं कुठली प्रतिक्रिया नाही, कुठं पोलिसांवरती दबाव असल्याची भावना नाही, काहीच म्हणजे झालं गेलं त्यांना कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही आणि अशी घटना परत आमच्या गावामध्ये, शहरामध्ये होऊ नये। हा जर आरोपी असाच जर निसटला तर भविष्यात पुन्हा आणखीन एखाद्या महापुरुषाची विटंबना होऊन गावाला वेठीत धरण्याचा प्रकार होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना त्या ठिकाणी आहे। साधारण 2 दिवस घटना घडल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर पालकमंत्र्यांनी बैठक घेतली आणि आरोपीचा तपास सुरू आहे, मागोवा लागल्याचं म्हटलं होतं, मात्र पुढे काय? काल आम्ही पालकमंत्री महोदयांची त्या दिवशी जे पत्रकारांना ते सामोरे गेले त्यावेळेस त्यांची वाक्य होती की आता तपास एका टप्प्यावर आलेला आहे, उलगडा होत आहे, शहानिशा करायची बाकी आहे। ह्या पत्रकार परिषदेला देखील आता जवळपास 18 दिवस झालेले आहेत, कारण घटना घडल्यावर 1-2 दिवसांनी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। मग काय नेमकं सरकार याला गांभीर्याने का घेत नाही आहे? तपासात काही बदल होण्याची वाटतंय का? बदल व्हावेत किंवा CBIकडे तपास द्यावा? नाही, तपास इथल्या अधिकाऱ्यांकडेच द्यावा, जेणेकरून आम्ही त्यांना सातत्यानं आम्हालाही काय तपासाची गती आहे काय नाही त्यांना कुमक त्यांना द्या म्हटलं, आणखीन मनुष्यबळ आणखीन त्यांना द्या, काय तांत्रिक मदत लागेल ती द्या। अधिकारी इथले तसे व्यवस्थित आहेत, पण आणखीन त्यांना जरा सपोर्ट जर झाला। सुनील दवंगे, NDTV मराठी, राहुरी, अहिल्यानगर।